हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत बघा, इयत्ता 7वीची स्कॉलरशिपचा जो पेपर झाला होता तर त्याचा आन्सर की आपण बघणार आहोत. तर तृतीय भाषा आपण बघितलं होतं इंग्रजी या विषयाची आन्सर की, त्याचप्रमाणे आपण प्रथम भाषा आणि गणित या विषयाची देखील आन्सर की ही बघितली होती. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत आणि संच हा डी आहे. संच कोणताही असला तरी देखील आपल्याला हे प्रश्न सगळ्यांना सेम असतात, फक्त सिक्वेन्स हा चेंज असतो. सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही प्रथम भाषा मराठी आणि गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी याची आज आपण आन्सर की जाणून घेणार आहोत. आणि मराठी आणि गणित या विषयाची जर आन्सर की तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघून घ्या, तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत तुम्हाला इझिली कळतील. सो लेट्स स्टार्ट. इंग्लिशची आपण बघितली होती बघा, याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. थोडासा लेट झाला आहे आपल्या व्हिडिओला, परंतु इट्स ओके. बुद्धिमत्ता चाचणी आपलं राहिलेलं होतं. तर बघा, बुद्धिमत्ता चाचणीचा 26पासून प्रश्न चालू होत आहे. आता कोणताही संच असला तरी देखील नो प्रॉब्लेम, फक्त तुम्ही प्रश्न हा बघून घ्यायचा आहे. आता 3785 आणि 4773 5462 हा जो प्रश्न आहे पहिल्यांदा तो तुम्ही शोधा. संच तुमचा ABC जो असेल त्यामध्ये, आणि त्याच्या खाली तुम्हाला त्या सिक्वेन्सने प्रश्नही इझिली मिळून जातील आणि तुम्हाला किती मार्क मिळतील याचा देखील अंदाज हा येईल. ओके, सो लेट्स स्टार्ट. तर प्रश्न क्रमांक 26 आणि 28पर्यंत सूचना होती, गटाशी न जुळणारे पद निवडा. तर याचं ऑप्शन होतं, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5732. दुसरा आहे 27 नंबरचा प्रश्न, घन, अभ्र आणि अब्ध. त्याचं ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे मेघ. यानंतर आकृत्या बघून तुम्हाला इझिली प्रश्न आणि उत्तर हा कळून जाईल. तर आकृती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी गटाशी जुळणारे पद निवडायचे आहे. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. यानंतर 29वा प्रश्न आहे बघा, दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 9व्या अक्षरापासून डावीकडे 3रे अक्षर आणि अक्षरमालेतील उजवीकडून 13व्या अक्षरापासून उजवीकडे 3रे अक्षर यांच्या दरम्यान मधोमध येणारे अक्षर कोणते? तर पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं, के येतं. यानंतर वैष्णवीचा जो प्रश्न होता, वैष्णवीचा रांगेत पुढून 22वा क्रमांक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे, 33. यानंतर 31वा प्रश्न आहे, खाली प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून विशिष्ट ठिकाणी कापला असून घडी उलगडल्यावर कागद कसा दिसेल या पर्यायातून तुम्हाला शोधायचं आहे. तर उत्तर आकृत्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 32 आणि 33साठी. ही जी वेन आकृती दिसते तर यावर आधारित आहे बघा, फक्त वाचनाची आवड असणाऱ्या मुलांची संख्या ही फक्त लेखनाची आवड असणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 2ने. यानंतर 33वा प्रश्न आहे, या वेन आकृतीवरच आधारित होता. खेळाची आवड असणाऱ्या किती मुलांना वाचनाची किंवा लेखनाची आवड आहे? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 10. यानंतर पुढील आहे प्रश्न, दिलेल्या घडणीपासून घन तयार केला आहे असता सम्मुख पृष्ठावर असलेल्या चिन्हांची जोडी नसणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. बघा, प्रश्न आता तुमचे सिक्वेन्स बदलला असेल तर पुन्हा व्यवस्थित बघा प्रश्न, खाली सिक्वेन्स हा तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि त्याचप्रमाणे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला किती मार्क्स पडले. 35 ते 38साठी प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडायचे आहे. 41, 43, 48, 59, 76. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 99. 36वा प्रश्न आहे, 14, 18, 26, 38, 62. तर पुढे 74 येतील. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. यानंतर 37वा प्रश्न आहे, आकृतीवर आधारित. तर याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 38वा आहे, AY, BV, CQ, DJ. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे EA. 39वा प्रश्न आहे, खालील 2 विधानांचा विधान आणि अनुमान दिलेले आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 A अचूक आहे.
यानंतर 40वा प्रश्न आहे, कैलास आग्नेयेकडे तोंड करून उभा होता. तो डावीकडे दोनदा काटकोनात वळाला आणि त्याने शीर्षासन केले तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती असेल? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे नैऋत्य. आणि आपल्या मित्रांना देखील नक्की व्हिडिओ हा शेअर करा. तुमचं मेरिट देखील किती लागतं आणि आपल्याला मार्क्स किती पडतील, आपण मेरिटमध्ये येऊ की नाही हे देखील तुम्हाला इझिली कळेल. सो एका सांकेतिक भाषेत 538 हे ABC असे लिहितात. तर यावरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 386. 42वा प्रश्न आहे, प्रश्न आकृती आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. 43वा प्रश्न आहे, मालिका दिलेली आहे 40 48 72 92 108 126 144. तर चुकीचे पद आहे 92, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44 45साठी सूचना आहे. पाण्यातील प्रतिबिंबाची आकृती आहे. यज्ञ हा शब्द दिलेला आहे. उत्तर आकृती पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे पाण्यातील आकृती. त्याचं प्रतिबिंब या पद्धतीने दिसेल. यानंतर 45वा प्रश्न आहे, प्रश्न आकृती आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. बघा स्टार मून दिसत आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर 46वा प्रश्न आहे, सुंदर परडी घेऊन हाती पूरब कंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती या काव्यपंक्तीतील इकारांत अक्षरे किती आली आहेत? 6 आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 आणि 48साठी सूचना होत्या. लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा पर्याय निवडायचा होता. 6 या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी 8 9 9 5 या संख्या यायला हव्या. 8 9 9 5 पर्याय क्रमांक 4. यानंतर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 लिहिला असेल तरीही बरोबर आहे आणि 4 लिहिला असेल तरीही बरोबर आहे, कारण की त्यांचा उत्तर दोन्हीचेही सेम आहे. सर्कल सर्कल, हार्ट शेप, ट्रायंगल ट्रायंगल आणि स्क्वेअर स्क्वेअर. या ठिकाणी तुम्हाला जर 1 लिहिला असेल पर्याय क्रमांक तरीही बरोबर आहे आणि 4 लिहिला असेल तरीही बरोबर आहे. 49वा प्रश्न आहे, आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे 4 ने. यानंतर 50वा प्रश्न आहे, सांकेतिक भाषेत गवत हा शब्द स्टार ट्रायंगल स्क्वेअर असं लिहितात, तर वरद हा शब्द कसा या पद्धतीने लिहितात, तर गरम हा शब्द असा लिहितात, तर मदत हा शब्द कसा लिहा? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 51 व 52साठी सूचना दिल्या आहे. प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा तुम्हाला ओळखायची आहे. 2 3 6 तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दुसरी प्रश्न आकृती आहे छत्रीची, त्याच्यामध्ये डायरेक्शन दिले, एक ब्लॅक डॉट आहे आणि एक रिकामा डॉट आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 53 ते 57साठी बघा 2 पदात जसा संबंध आहे तसा 3ऱ्या व 4थ्या पदात आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागेचा पर्याय निवडायचा आहे. कार्य जूल आणि बल न्यूटन. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे न्यूटन. यानंतर 54वा प्रश्न आहे, प्रश्न आकृत्यावरचा आहे, तर याचं उत्तर आहे आकृत्यांमध्ये बघा पर्याय क्रमांक 4. 47 17 95 31 पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 235 99 469 360 पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. BGL NSX आणि EGO KPU पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 58वा प्रश्न आहे, नदीच्या प्रवाहात वेग ताशी 3 किलोमीटर आहे आणि नावेचा वेग 12 किलोमीटर आहे. नावेने जे अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 तासात पार केले तेच प्रवाहाच्या दिशेने पार करण्यासाठी किती वेळ लागेल? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 3 तास लागेल. यानंतर 59वा प्रश्न आहे बघा, ओम आणि साई यांचा वयामध्ये 8 वर्षाचा फरक आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 17 वर्ष.
वैभवीचा पहिला वाढदिवस 10 नोव्हेंबर 2018 रोजी शनिवारी होता, तर तिचा 11वा वाढदिवस कोणत्या वार येईल? शुक्रवार. ऑप्शन क्रमांक 1. 61वा प्रश्न आहे, मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय क्रमांक 2, 217. र, ज, पा, ळ, पो या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथ्या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे र. 62वा प्रश्न झाला आपला. यानंतर 63वा प्रश्न आहे बघा. प्रश्न आकृती आहे, तर ही आकृती तुम्हाला शोधायची आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 64 आणि 68साठी प्रश्न आहे, गटात न बसणारे पद ओळखा. लखनौ, रांची, जयपूर आणि अमृतसर. तर अमृतसर हे गटात न बसणारं आहे. नंतर आहे बघा, प्रश्न आकृती आहे, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 66वा प्रश्न आहे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 100. 67वा प्रश्न आहे, DHP हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 68वा प्रश्न आहे, पर्याय क्रमांक 4 OJK. तर हे याचं उत्तर असणार आहे. तर हे गटात न बसणारे शब्द यावरील प्रश्न होते. तर टोटल 1, 2, 3, 5 असे प्रश्न होते. आता पुढील प्रश्न जाणून घेऊया. 69वा प्रश्न आहे, दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील दुसरे व चौथे अक्षर घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास त्या अक्षरमालेतील मूळ संख्या क्रमांकावर येणाऱ्या अक्षरांचा गट पर्यायातून निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे LQ. 70वा प्रश्न आहे बघा, एका घड्याळात सकाळी 11:30 वाजल्यापासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 वेळा. 71वा प्रश्न आहे बघा, अंक आणि सांकेतिक चिन्ह दिलेले आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 72 आणि 73साठी सूचना आहे. मनोरा दिला होता, यावर प्रश्न आहे. तर 72वा प्रश्न आहे, तर ते पहिला आहे मनोऱ्यावरील प्रश्नाचा, त्याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. यानंतर 73वा प्रश्न आहे बघा, सांकेतिक चिन्ह दिलेले आहे, त्यातील पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे IDC स्क्वेअर ट्रायंगल. आणि 74th क्वेश्चन आहे बघा, दिलेल्या प्रश्न आकृतीत लपलेला भाग पर्यायातून निवडायचा होता. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे पर्यायातून निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक 5, 3 हे उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, म्हणजेच उत्तर 5 येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला आपण इंग्रजी या विषयाची देखील आन्सर की ही टाकलेली आहे, तर ती देखील नक्की जाऊन बघा. आणि त्याचप्रमाणे गणित आणि मराठी या दोन्ही क्वेश्चन पेपर आपण टाकलेला आहे. संचटी आहे हा, तर प्रश्न हे सेमच असतात, फक्त सिक्वेन्स हे वेगळे असतात. त्यामुळे डोंट वरी, सगळे प्रश्न आपण उत्तरं कोणते लिहिलेले आहे तुम्हाला इझिली कळतंच. आणि त्याची आपल्याकडं प्रिंट देखील आहे, तर ते नक्की चेकआउट करा. आणि तुम्हाला किती मार्क पडले हे देखील नक्की कमेंटमध्ये सांगा. सो विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू. नक्की कमेंटमध्ये तुम्हाला किती मार्क पडले हे नक्की कळवा. ओके.